आगामी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तर निवडणूक नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 मार्चपूर्वी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत। त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिकेच्या प्रभाग रचनेचं काम पूर्ण केलं आहे। डिसेंबर 12 पर्यंत मतदार याद्यांचं काम पूर्ण केलं जाणार असून त्याची सुरुवात देखील झाली। राज्य निवडणूक आयोग 3 ते 4 टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणार आहेत। ठाणे महापालिकेसह इतर महापालिकेची निवडणूक 4थ्या टप्प्यात होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। त्यानुसार निवडणूक विभाग कामाला लागलाय। राज्य निवडणूक आयोग परराज्यातून सुमारे 65,000 मतदान यंत्र मागवणार असून यंत्रे कमी पडू नयेत याची खबरदारी घेतली जाणार आहे। राज्य निवडणूक आयोग पुढील आठवड्यात 9 ते 10 नोव्हेंबर दरम्यान आरक्षण सोडत काढणार आहे। महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार प्रत्येक प्रभाग समिती स्तरावर मतदार यादीची तपासणी करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। डिसेंबरच्या 12 तारखेपर्यंत ठाणे महापालिकेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने महापालिकेच्या निवडणूक विभागाने कामाला सुरुवात केली आहे। ठाणे महापालिकेत 131 नगरसेवकांचे 33 प्रभाग असून 9 जागा अनुसूचित जाती तर 3 जागा अनुसूचित जमातींकरता राखीव ठेवल्या जाणार आहेत। 27% ओबीसी आणि 50% महिलांकरता देखील जागा आरक्षित केल्या जाणार आहेत। पुढील आठवड्यात नगरपालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पहिला टप्पा राज्यातील 246 नगरपालिका, 42 नगरपंचायतींची निवडणूक पार पडणार आहे। 21 दिवसात निवडणूक प्रक्रिया पार पाडताना तत्काळ दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची सुद्धा घोषणा निवडणूक आयोगाकडून केली जाऊ शकते।